अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। जेव्हा आपल्या जीवनामध्ये चारी बाजूने संकट येतात, जेव्हा आपल्याला संकटातून निघण्याचा मार्ग मिळत नाही, तेव्हा आपल्याला आधार देतात ते म्हणजे आपले स्वामी आई, आपले स्वामी महाराज। स्वामी महाराजांचा तारक मंत्र फक्त तारक मंत्र नाही, तर स्वामींनी आपल्या भक्तांना दिलेलं अभयदान आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तारक मंत्राचे महत्त्व काय आहे, आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपण आपल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तारक मंत्राची कशी सेवा करायची किंवा संकल्पयुक्त तारक मंत्राची सेवा कशी करायची। तर बघा, तारक या शब्दाचाच अर्थ आहे तारून नेणारा, म्हणजे आपले कोणतेही संकट असो त्यातून तारून नेणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र आहे। आणि तारक मंत्र ह्या महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेला एक अभयदान आहे। जे कोणी सेवेकरी ह्या तारक मंत्राची सेवा करतात किंवा जे कोणी भक्त महाराजांच्या ह्या तारक मंत्राची सेवा करतात त्यांना अनुभव येतातच। आणि किती असे भक्त आहे की ज्यांनी महाराजांच्या तारक मंत्राची सेवा केली आणि त्यांना अनुभव आला। बघा, बऱ्याच वेळा संकट असे असतात, आपल्याला दुःख असे असतात की आपण डगमगून जातो आणि तेव्हा स्वामींची तारक मंत्राची ही ओळी, नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य हे शक्य करतील स्वामी, हे जरी ऐकले तरी आपल्याला मनामध्ये एक नवी चेतना जागृत होते की नाही, माझे स्वामी माझ्या सोबत आहे आणि माझे स्वामी मला ह्या संकटातून बाहेर काढतीलच, स्वामी काहीतरी मार्ग मला देतीलच आणि माझ्या जीवनाचं सोनं स्वामी करतीलच। बघा, आपण स्वामींची सेवा करतोय, आपण जे माणसं असताना त्यांना आपण फसवू शकतो। एखादा व्यक्ती आपल्या समोर बसलेला आहे, त्याच्यासोबत आपण खूप गोड बोलतोय, खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यासोबत आपण बोलणं करतोय, पण आपल्या मनामध्ये काय चालू आहे हे त्याला माहिती नाही, कारण तो आपलं मन नाही ओळखू शकत। पण भगवंताला कपट मनाने केलेली सेवा किंवा निस्वार्थ मनाने केलेली सेवा किंवा लोभी मनाने केलेली सेवा ही महाराजांना समजत असते। बघा कसं आहे, आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा काहीतरी मला याच्यातून मिळवायचं आहे, तशा भावनेने आपण जर का सेवा केली तर देवही देऊन मोकळा होतो। पण आपण हारलोय, आपण परिस्थितीला पाहून घाबरलोय आणि आपल्याला कोणताच मार्ग मिळत नाहीये। आणि जेव्हा आपण आपल्या आईला, स्वामी आईंना शरण जातो की महाराज आता तुम्हीच वाचवा आणि जे करणार ते तुम्हीच करणार, तुमच्याशिवाय मला कोणीच वाचवू शकत नाही, आणि जेव्हा आपण आतमधून घाबरतो, जेव्हा आपल्याला भीती असते की बस आता संपलं, आता काही नाही, तेव्हा स्वामी आई आपल्या हाकेला धावून येतात आणि आपल्याला त्या संकटातून काढत असतात। असे काही संकट तुमच्या आयुष्यात असतील, ते नोकरीविषयी असो किंवा संततीविषयी असो किंवा व्यवसायाविषयी असो किंवा घरातल्या भांडणाविषयी असो, आणि सर्वात कठीण परिस्थिती म्हणजे एखाद्या माणसाला लागलेलं व्यसन, तेही असलं तरी तेही या सेवानी नाहीसं होते। बऱ्याचशा महिला ह्याच त्रासाने त्रस्त आहे की त्यांचे मिस्टर हे व्यसन करतात, म्हणजे त्यांना दारूचं व्यसन आहे किंवा इतर कोणतं बाहेरचं व्यसन आहे, आणि त्या बिचारे इतक्या वैतागतात त्या जीवनाला की त्यांना आयुष्य नकोसं असतं, त्यांना वाटतच नाही की जीवन जगायचं, कारण त्यांच्यावरती मुलांची जिम्मेदारी असते, घराची जिम्मेदारी असते, आणि मिस्टर तर काय, त्यांना व्यसन लागलं त्यांना कळतच नाही। जोपर्यंत त्यांची ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना तर आरामच मिळत नाही। इथे घरामध्ये खायला अन्न नसलं तरी त्यांना चालेल, पण त्यांना त्यांचं व्यसन तर पूर्ण करायचं आहे, त्यांना घेणं देणंच नाही, काय चाललंय जीवनामध्ये काय नाही त्यांना ह्याविषयी समजतच नाही। तर बघा, अशा कोणी ताई असतील की ज्यांचे मिस्टर दारू पित असतील किंवा दुसरं कोणतंही व्यसन असो किंवा नोकरीचा प्रश्न असो, एखादं पती पत्नीचं असंही असतं की बिचारे एक दुसऱ्याला खूप प्रेम करतात, त्यांना वाईट व्यसन कोणतेच नसतं, पण परिस्थिती त्यांच्या समोर अशी येते ना की त्यांना परिस्थितीच्या कारण घरामध्ये नेहमी भांडण, कटकटी आणि संताप हेच होत असते। तर ह्या सेवा अशा आहे तारक मंत्राच्या की जर तुम्ही केल्या तर तुमच्या घरामध्ये बघा महाराज सुख, शांती, समृद्धी आणतीलच, आणि तुमच्या पतींना जर का व्यसन असेल तर तेही नाहीसं होईल। मात्र पाहिजे तुमचा विश्वास, तुम्ही किती मनाने ही सेवा करताय किंवा तुम्ही किती आतरतेने स्वामींना हाक मारताय त्यावरती अवलंबून आहे। नाहीतर मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही तारक मंत्राची सेवा करा, तुम्ही ती सेवा चालू केली पण फक्त ती गाडी कशी चालते एकदम स्पीडमध्ये तसे चालू दिलंय, तुम्हाला मनामध्ये काही भाव नाही, फक्त करणाय म्हणून करणाय असं जर का तुम्ही केलं तर खरंच तुम्हाला अनुभव येणार नाही। प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक ओवीमध्ये काय लपलेलं आहे ते आधी समजून घ्या। महाराज प्रत्येक शब्दामध्ये म्हणताय अशक्य ही शक्य करतील स्वामी, आपण स्वामींजवळ बसून हे शब्द म्हणत असतो, मग घाबरायची गरज काय। उगाची भीतोसी भय हे पडू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कडू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे वाढ त्याचा। आलं लक्षात? अशक्य ही शक्य करतील स्वामी, आपण त्यांचे बाळ आहे आणि आपल्याला घाबरण्याची गरजच नाही। स्वामी आई सर्व चांगलं करतील, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही। बघा, तुमच्या सोबत कोणी नसलं ना
तर तुमच्यासोबत स्वामी आहे. फक्त तुम्हाला गरज आहे स्वामी तुमच्या जवळ आहे हे समजून घेण्याची. कारण बघा, आपले आयुष्यामध्ये जे नाते संबंध जुळलेले आहे ना, ते आपल्या आईसोबत असो, बाबासोबत असो, भावासोबत असो, बहिणीसोबत असो किंवा नवऱ्यासोबत असो, हे आपल्या डोळ्यासमोर दिसणारे नाते आहे. पण त्यापेक्षाही मोठं नातं हे आपल्या भगवंतासोबतचं असतं. आणि जेव्हा आपल्याला हे समजतं की नाही, माझ्यासोबत माझे स्वामी आहे, नाही माझ्यासोबत माझे भगवंत आहे. तुम्ही कोणाचीही सेवा करा, मी असं नाही म्हणत की स्वामींविषयी तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा, पण तुमचा विश्वास त्यांच्यावरती असला ना, बघा तुम्हाला ते प्रत्येक संकटातून अलगदपणे तारून नेतील. तुमचा हात असा पकडतील ना, तुम्हाला समजणारच नाही की तुमच्यावरती एवढं संकट आलं होतं आणि त्यातून तुम्ही कसे निघाले. तर जास्त मी बोलत नाही, आता तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचं आहे. येणारी जी 19 तारीख आहे तेव्हापासून तर गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही आरामात 11 दिवसाची ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. तुम्हाला 11 वेळेस करायची असेल तर 11 वेळेस करा, किंवा तुम्हाला 21 वेळेस करायची असेल तर 21 वेळा करा. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही नवीनच ह्या व्हिडिओ पाहत आहे आणि तुम्हाला कोणत्या तरी संकटात तुम्ही आहे, जसं नोकरीचं असो, मुलाच्या लग्नाचं असो, संतान प्राप्तीचं असो, नवऱ्याच्या व्यवसायाचं असो, नवऱ्याला व्यसन असो, आपल्या आयुष्यातला कोणताही प्रश्न तो कोणताही असो किंवा कोणी आजारी असो, तरीही तुम्ही हे सेवा करू शकता. येणाऱ्या 19 तारीख पासून तुम्ही हे सेवा चालू करू शकता. किंवा तुम्हाला आता वेळ नाही, काहीतरी मासिक अडचण किंवा कोणत्या तरी प्रॉब्लेम आहे, नाही तुम्ही आता केली, तुम्हाला केव्हाही वेळ भेटला, असं नाही की गुरुपौर्णिमा येत आहे म्हणूनच तुम्ही हे सेवा करू शकता. ही सेवा तुम्ही कोणताही शुभ दिवस पाहून 11 दिवसाची, 21 दिवसाची, 51 दिवसाची किंवा 108 दिवसाची ही सेवा करू शकता. त्याचा अनुभव तुम्हाला येईलच. कारण आपण पारायण करतोय, सारामृताचे पारायण करतोय, गुरुचरित्राचे पारायण करतोय, इतक्या सर्व सेवा तुम्ही केल्या, पण तुम्ही तारक मंत्राची कधी सेवा केली का? बघा, तुम्ही ह्या वेळेस तारक मंत्राची सेवा करूनच पहा आणि तुम्ही अनुभव घेऊनच पहा. तुमच्याकडून जमत असेल तर तुम्ही 108 वेळाचाही संकल्प घेतला 11 दिवसाचा की स्वामी मी 108 वेळा तारक मंत्राचा संकल्प घेत आहे 11 दिवसाची सेवा करण्याचा, असाही तुम्ही संकल्प घेतला आणि तुमच्या मनात जी इच्छा आहे, जे तुम्ही बोलले, बघा ते तुमची पूर्ण व्हायशिवाय राहणारच नाही. तुम्ही अनुभव घ्या आणि वाटलंच तर तुम्ही मला कमेंट करू शकता तुमची इच्छा पूर्ण झाल्यावरती, आणि होईलच. पण हां, मी तुम्हाला आधीच बोलली की फक्त ट्रेन गाडी चालते तसं चालायचंय, फटफट फटफट, निशंक होईल म्हणा, निर्भय होईल ना, प्रचंड समज, असं नाही करायचं. ते शब्द तुमच्या मनातही गेले पाहिजे, तुमच्या घरातही फिरले पाहिजे. कारण तारक मंत्र इतका प्रभावी मंत्र आहे, इतकी प्रभावी सेवा आहे की तुमच्या घरामध्ये जी असणारी निगेटिव्हिटी, तुमच्या घरात असलेली नकारात्मक शक्ती, तुमच्या घरात असलेले कटकट, भांडणं, जे काही तुमच्या घराचा ओरा असतो तो सुद्धा शुद्ध होत असतो. तर तारक मंत्र साधारण सेवा समजू नका. आता बघा, तुम्हाला सेवा कशी करायची त्याविषयी सांगते. सर्वप्रथम ज्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याच्या 1 दिवस आधी स्वामीच्या मठात, स्वामीच्या मंदिरात किंवा केंद्रात जे तुम्हाला जवळ असेल तिथे जाऊन नारळ आणि खडी साखर आणि दक्षिणा ठेवून या. स्वामींना प्रार्थना करा की स्वामी मी माझ्या ह्या कार्यासाठी जेही तुमचं म्हणजे संकट असेल किंवा जेही तुम्हाला कार्य करून घ्यायचं असेल स्वामींकडून, ते तुम्ही स्वामींना सांगा की स्वामी मी ह्या कार्यासाठी उद्याच्या दिवशी तारक मंत्राची सेवा चालू करणार आहे, इतक्या वेळेस करणार आहे, तर महाराज माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या. ते नारळ स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी स्वामींच्या फोटो समोर बसून, तुमच्या घरात स्वामींची मूर्ती असेल, स्वामींचा फोटो असेल, नसल्यास तर स्वामींचा फोटो आणून घ्या, स्वामींच्या फोटोची स्थापना करा आणि स्वामींच्या फोटोच्या समोर बसून एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी तुम्ही भरून ठेवा आणि समोरच बसून धूप दीप प्रज्वलित करून स्वामीची पंचोपचारे पूजन करून आणि तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला आधी संकल्प घ्यायचा आहे. संकल्प एकदम साधा आणि सोपा घ्यायचा. हातात थोडंसं पाणी घ्यायचं, थोड्याशा अक्षता घ्यायच्या, त्यानंतर थोडेसे फूल घ्यायचे, तुमच्या नावाचा उच्चार करायचा. माझं नाव लक्ष्मी आहे तर मी म्हणेल मी लक्ष्मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आज ह्या सेवेला सुरुवात करत आहे. आता माझा जो म्हणजे प्रश्न असेल तो प्रश्न मी स्वामींना सांगेल की आज मी ह्या सेवेला सुरुवात करत आहे आणि मी आजपासून तर 11 दिवसापर्यंत इतक्या संख्येत, जसं तुम्हाला 11 असेल तर 11, 21 तर 21, 108 तर 21, 108 तर 108 ची संख्या तुम्हाला सांगायची आहे. तर मी ह्या संख्येमध्ये तारक मंत्राचं वाचन करणार आहे किंवा तारक मंत्राची सेवा करणार आहे. तर हे स्वामी आई माझी ही इच्छा आहे आणि ह्या इच्छेची पूर्तता होण्यासाठी मी ही सेवा करत आहे. तर ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या आणि माझी ही इच्छा पूर्ण करा.
असं म्हणून तुम्हाला ते जे तुम्ही हातात संकल्पाचं तीर्थ घेतलंय ते एका तामणात सोडायचं आहे. एका तामणातच तुम्ही ते सोडा आणि त्यानंतर तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करा. पण महत्वाचं, जर का तुम्ही ही सेवा संध्याकाळी केली म्हणजे सायंकाळच्या वेळेस केली तर तुम्हाला तेव्हाच करायची आहे. सकाळी केली तर सकाळीच करायची आहे. एक कोणतीही वेळ नक्की करा जेव्हा तुम्ही निवांत बसून ही सेवा करू शकणार. आणि दुसरं, जेव्हा तुम्ही सेवा चालू करणार तेव्हापासून तर जोपर्यंत तुमची सेवा पूर्ण होईल तोपर्यंत कोणाच्याच घरचं अन्न ग्रहण करायचं नाही. परान्न हे वर्ज्य आहे. घरामध्ये मांसाहार झाला नाही पाहिजे. मांसाहार अजिबात चालणार नाही. आणि तुम्ही खूपच संकटात आहे, बरोबर, आणि तुमच्याकडे पर्यायच नाही की आता तुमचे मिस्टर व्यसन करतात किंवा मांसाहार करतात, तर स्वामींना तुम्ही प्रार्थना करायची की महाराज याच्यातून काहीतरी मार्ग दाखवा, आम्हाला ही सेवा करायची आहे. आणि जर का तसं काही असलं घरामध्ये तर मग ते स्वामी बघतील. बाकी तुम्हाला सेवा करायची, तुम्हाला त्या संकटातून काढायचं आहे तर महाराजच मार्ग काढतील ना. फक्त तुमचा भाव तसा शुद्ध स्वामींच्या चरणी तुम्ही असू द्या की स्वामी बघा, मला नियम माहिती आहे की मांसाहार चालत नाही, पण माझे मिस्टर ऐकणार नाही, पण मला तर तुमची सेवा करायची आहे आणि तुम्हीच याच्यातून काहीतरी मार्ग काढा आणि नक्की तुम्हाला त्यातून मार्ग मिळेल. अडचण आली तर आधीच ते दिवस पाहून घ्यायचे की आता माझी अडचण येऊ शकते, तेव्हा ती सेवा चालू करायची नाही. आणि जर का न सांगता अडचण येऊन गेली कोणतीही तर तितके दिवस राहू द्यायचे. बाकीचे पुढचे दिवस संकल्पयुक्त सेवा ही पूर्ण करावीच लागते. पण आता अडचण आलीच तर तुम्ही काय करणार आहे, मग तेवढे दिवस गॅप होऊ द्यायचा आणि त्यानंतर परत ती सेवा चालू करायची. पण पूर्ण तेवढेच दिवस गणून चालू करायची. मग त्यानंतर तुम्हाला आता जर का तुम्ही स्वामींजवळ बसले, तुम्ही 11 वेळेसचा संकल्प घेतला किंवा 21 वेळेसचा घेतला किंवा 108 वेळेस तारक मंत्राचा संकल्प घेतला, तर ते वाचन झाल्यानंतर स्वामींजवळ खडी साखरही ठेवायची. एका साईडला तीर्थ, एका साईडला खडी साखर ठेवायची. आणि हे वाचन झाल्यानंतर 5 मिनिटं तरी डोळे बंद करून, म्हणजे तारक मंत्राचे मी 11 वेळेस उच्चार केला, 11 वेळेस सेवा झाली, डोळे बंद करून शांतपणाने तिथे बसायचं. 5 मिनिटं तरी बसायचं. आणि बघा, ज्या वेळेस तुम्ही ही सेवा पूर्ण करणार, बऱ्याचशा लोकांचे प्रश्न ह्या दिवसाच्या आतच सुटून जातील किंवा पूर्ण जोपर्यंत सेवा तुमची पूर्ण होईल तोपर्यंत तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल, म्हणजे येईलच. आणि बघा, कोणतीही महाराजांची सेवा ही विफल जात नसते. पण विषय काय असतो, आपले प्रारब्धाच्या कारण आपल्याला सेवेचं फळ लवकर मिळत नाही. तर कधीही भगवंतावर अविश्वास दाखवायचा नाही की मी सेवा केली पण मला याचं फळ मिळालं नाही तर मी आता सेवा करणार नाही. तुम्ही त्यांची सेवा केली नाही तर त्यांना काही फरक पडतोय का? नाही पडणार आहे. तुम्हालाच फरक पडणार आहे. देवाची सेवा केली तर आपण का सेवा करतोय, आपण का संकल्प घेतलाय, आपण आपल्यासाठी संकल्प घेतलाय, आपण देवासाठी संकल्प घेतला नाही की देवाची ही इडापिडा ते दूर व्हावी म्हणून मी हा संकल्प घेत आहे. नाही, माझे हे संकट आहे, माझे हे संकट दूर व्हावे म्हणून मी हा संकल्प घेतला आहे, बरोबर. तर देवावरती राग करून फायदा नाही. आपले जे जीवनातले संकट आहे त्याला घाबरायची गरज नाही. ज्या वेळेस तुमचा विश्वास महाराजांच्या चरणी अटूट झाला आणि तुम्हाला असं वाटलं की बस महाराज याच्यातून मला काढतीलच, त्यावेळेस तुम्ही जिंकले. कधीच तुमचा विश्वास ह्या डगमगायला नको. आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही ही सेवा करणार, प्रॅक्टिकली विचार करून, पॉझिटिव्हली विचार करून ही सेवा करा. कारण जर का तुम्ही ही सेवा करत आहे आणि तुमच्या मनात विचार येतो, अरे मी ही सेवा करते पण याचा मला अनुभव येईल का, तिथे 0 झालं. मग याचा अनुभव मला येईलच आणि स्वामींना हे करावं लागेलच असा विश्वास ठेवा आणि सेवा करा. महाराज नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील. फक्त या संकल्पच्या दरम्यान कोणाच्या घरचं खाऊ नका, कोणाचे वाईट विचार करू नका. जेवढं जमेल तेवढं तारक मंत्राचा उच्चार दिवसाही करत राहा. आणि नाही तुम्हाला जमलं तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं चालता बोलता, उठता बसता, काम करताना तुम्ही नामस्मरण चालू राहू द्या. ही सेवा करताना मनात श्रद्धा आणि विश्वास असावा. मन कुचित ठेवून किंवा मनात शंका ठेवून ही सेवा करायची नाही. असं जर का असलं तुम्ही सेवा नाही केली तरी चालेल. तर स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतातच. फक्त आपल्याला गरज असते त्यांना आतरतेने हाक मारण्याची, भावाने हाक मारण्याची. आणि बघा, स्वामींना आपण आवाज दिला तर स्वामी आपल्यासाठी येतातच. कारण स्वामी आपली आई आहे आणि आईला आपल्या बाळांची चिंताही असतेच. तर आजची तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ही सेवा तुम्ही करूनच पहा. असं नाही की गुरुपौर्णिमा येत आहे तर आताच करा. तुम्हाला आता जमत नसलं तर तुम्ही नंतरही करू शकता. पण कोणतंही असं संकट नाही जे या सेवेने तुमचं सुटणार नाही, ज्यातून तुम्हाला मार्ग मिळणार नाही. नक्कीच ही सेवा करून पहा. की झालेली सेवा स्वामी आईंच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ ह्या इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.